मित्रांनो, आता मी अहिल्यानगर बीड हायवेवर उभा आहे। या बाजूस आपण पाहू शकता कडा सहकारी साखर कारखान्याची जी जुनी इमारत आहे तो कारखाना सध्या बंद आहे। आणि या उजव्या बाजूस आपण पहा एक कमान आपणाला दिसते। त्या कमानीमधूनच केळसांगवी गावाकडे आपल्याला जाता येतं 3 किलोमीटर। बंधू भगिनींनो, अहिल्यानगर बीड हायवेवरून 3 किलोमीटर आत असलेल्या केळसांगवी या ठिकाणी आपण खजुराची बाग पाहण्यासाठी जात आहोत। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल। सकाळचे 9:30 वाजलेत आणि मी बीड जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त आष्टी तालुक्यातील केळसांगवी या गावी आलेलो आहे। आणि या गावामध्ये प्रगतशील शेतकरी दत्तात्रय घुले यांनी खजुराची जी बाग फुलवलेली आहे ते आपणाला पाहायचे आहे। तर अहिल्यानगर बीड हायवे पासून एक 3 किलोमीटर आपण आत आल्याच्या नंतर केळसांगवी गाव आहे आणि त्या गावापासून एक पुन्हा अर्धा किलोमीटरवर घुलेंची ही बाग आहे। तसं मी त्यांना फोन करून या ठिकाणी आलो होतो, पण ते कामानिमित्त बाहेर गेलेत। पण त्यांच्या आई या ठिकाणी आपल्या बरोबर आहेत, आपण पाहू शकता। आणि ते शिक्षक आहेत नाशिक जिल्ह्यात येवला या ठिकाणी। पण त्या ठिकाणाहून इतक्या लांब असून सुद्धा त्यांनी गावी जी खजुराची बाग फुलवलेली आहे ते आपणाला पाहायची आणि त्यांच्या आई त्या बागेविषयी आपणाला काही माहिती देणार आहेत। तर चला, रात्री पाऊस झालाय थोडासा, त्यामुळं काहीसा चिखल बी झालेला आहे। त्या चिखलातून वाट काढत आपणाला या ठिकाणी जायचंय खजुराच्या बागेकडे। तर मित्रांनो, आता आपण खजुराच्या बागेमध्ये पोहोचलेलो आहोत। माझ्या दोन्ही बाजूने पहा तुम्ही खजुराचे झाडं आपल्याला दिसत आहेत आणि प्रत्यक्ष फळ आलेलं खजूर आपल्याला पाहायचंय। आणि या प्लॅन्टच्या ज्या मालक आहेत त्यांच्याकडून आपल्याला काही माहिती घ्यायची। तर चला, जो खजुराचा बाग आहे त्या बागेचं काम पाहणाऱ्या आणि या प्लॅन्टच्या मालक असलेल्या ताई आपल्या बरोबर आहेत। नाव सांगा ताई तुमचं। आणि हा जो तुम्ही प्लांट लावलेला आहे, किती पूर्ण क्षेत्र किती आहे? 3 एकर मिक्स फळबाग त्यांनी केलेला आहे। आणि या ठिकाणी पाहता की खजूर कशा आलेल्या आपल्याला दिसत आहेत। आणि तसं पाहिलं तर भारतामध्ये सौदी अरेबिया, मिस्र या देशातूनच खजूर आयात केली जाते। काही माहिती आपण यांच्याकडून पुन्हा घेऊ। ताई, हे जे खजुराचे हे जे झाडं तुम्ही लावलेले आहेत त्याचे रोपं कुठून आणले होते तुम्ही? मटन बोला। गुजरातून आणले होते। आणि या एका रोपाची किंमत किती आहे? 4,500। आणि हे आता समजा याला फळ आलेले दिसतेत, पण एकदम सुरुवातीला हे जे तुम्ही रोपं आणल्याच्या नंतर प्रत्यक्ष फळ येण्यापर्यंतचा कालावधी किती लागला तुम्हाला? 3 वर्ष। म्हणजे ताईंचं म्हणणं असं आहे की गुजरात मधून त्यांनी हे 4,500 रुपयाला एक रोप आणलं आणि 3 वर्षानंतर प्रत्यक्ष या ठिकाणी फळ आलेले आपल्याला दिसत आहे। चला, आपण काय करू, बाग पाहू आणि ताईंकडून आणखीन काही माहिती घेऊ। मित्रांनो, आपण पहा या ठिकाणी जे दत्तात्रय घुले यांनी खजुराची बाग फुलवलेली आहे त्याला या ठिकाणी कसे भरगच्च असे फळ आलेले आपणाला दिसत असतील। आणि त्यांनी जे 3 वर्ष यासाठी मेहनत घेतली ती मेहनत आज फळाला आली असे म्हणता येईल। असे जे खजुराच्या बागा असतात त्या बहुतांशी सौदी अरेबिया जे राष्ट्र आहेत तिकडे आहेत। मित्रांनो, आपण खजुराच्या बागेत फिरत असताना काही माहिती घेतली आणि या प्लॅन्टच्या मालक विजयताई घुले आपल्या बरोबर आहेत। त्यांनी काही माहिती अगोदर दिली, पण अजून काही माहिती घ्यायची। तर ताई, या ठिकाणी तुमचा हा जो प्लॅन्ट आहे तर डाळिंब असेल,
मोसंबी असेल त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या फवारण्या कराव्या लागतात आणि त्याचा खर्च खूप जास्त असतो. तर आता ह्या खजुराचे जे झाडं लावलेले आहेत त्यावर तुम्हाला म्हणजे फवारणी किती प्रमाणात करावं लागतात, वर्षातून किती वेळा करावं लागतात? याला फवारणीच नसते. म्हणजे समजा ज्यावेळेस तुम्ही ड्रॅगन फ्रूटला बी त्यांचं म्हणणं आहे की फवारणी करण्याची गरज नाही, म्हणजे खजुराला बी नाही. म्हणजे मोठ्या प्रमाणावर जो औषधावर होणारा खर्च आहे तर या बागेमुळं वाचतो ते. 3 वर्षापूर्वी ज्यावेळेस तुम्ही हे रोपं आणले गुजरातमधून, तर त्यानंतर प्रत्यक्ष लावल्याच्या नंतर तुम्ही त्यासाठी मेहनत काय काय घेतली थोडक्यात सांगा. मेहनत काय घेतली, पाण्याचे ते जपावं लागतं पाण्याला आणि पाणी ठिबकने दिलेलं दिसतंय तुम्ही. म्हणजे बाकी डाळिंबाला किंवा संत्र्यासाठी जे वेगळी फवारणी करावी लागते खर्च येतो, तो खर्च खजुराच्या बागेसाठी येत नाही. मित्रांनो, या ठिकाणी पहा नीट पॉलिनेशन नाही झाल्यामुळं असे लहान लहान फळं या ठिकाणी तयार झालेलं आपल्याला दिसतात असं ताईंचं म्हणणं आहे. आणि आष्टी तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा या बागेला एक मागच्या आठवड्यामध्ये भेट दिलेली आहे. आणि अण्णा नवीन उद्योजक असतील, त्याचप्रमाणे प्रगतशील शेतकरी असतील, यांच्या घरी जाऊन नेहमी भेट देतात आणि त्यांचा उत्साह वाढवत असतात. विजयताई फुले यांच्याकडून अजून काही आपण बागेविषयी माहिती घेऊ, ते सांगतील आपल्याला. सांगा ताई. ते नर मादीची लागवड करावं लागते, त्यात नर बी लावावं लागते. काही ते नारळाची पावडर बनवायची वाळून आणि ह्या 24 तासाच्या ह्या गाडावर टाकायची. म्हणजे जे रोप असतात त्यात नर आणि मादी दोन प्रकारचे असतात. आणि जे समजा मादी लावावंच लागते. मादी लावावं लागते, ते नर लावावंच लागते. नर लावावं लागते. आणि नरला जे लहान लहान फळं वगैरे आले तर ते काय करायचे, ते असे गडी येतात छोटे छोटे जवारीच्या कणसावानी, ते कट करायचे. म्हणजे आता हे जे मादी झाडाला आलेले ते मोठे मोठे घड आहेत. आणि ते छोटा निघला का 24 तासाच्या आत त्याला नारळाची पावडर बनवून नर जे रोपे झाड आहे त्याचं जे घड कट करायचा 24 तासाच्या आत वाळवायचा आणि त्याची पावडर काय करायची, ह्या मादीच्या गाडावर टाकायची. पहा मित्रांनो, तुमच्या लक्षात येत असेल, अतिशय ही तांत्रिक बाब आहे. आणि ही जर बाब आपण पाळली नाही तर निश्चित पुढे जे येणारे फळ आहेत किंवा बाग आहे ती व्यवस्थित फुलली जात नसेल. ताईंनी बी त्या ठिकाणी माहिती घेतली. ताई, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षणच नाही झालेलं बघा. आता मी मित्रांनो, आता एक 10 मिनिटापूर्वी आपण विजयाताई घोले यांची ड्रॅगन फ्रूट आणि खजुराची बाग पाहिलेली आहे. आणि आता आपण आलो त्यांच्या घरी. आणि त्यांनी जी बाग फुलवली तेव्हा शेतीमध्ये नवीन प्रयोग केला आहे, त्यामुळं सरकारने त्याचप्रमाणे सामाजिक संस्थांनी त्यांचा वेळोवेळी पुरस्कार देऊन गौरव केलेला आहे.